बिंगली का मग बुंगती मग जवळ बिंगायची नाही तर काही करीत नाही, जेव्हा बुंगली का मग लगेच शेवट करून टाकते. आणि जो भक्ती करतो, कर्म करंट म्हणल्या जातं, त्याला येडं म्हणलं जातं. काय, जो देवाच्या दारात भक्ती करतो त्याला लोक येडं म्हणतात. आणि दारूच्या दारात जाऊन बसणाऱ्याला मात्र नाही, तिथं लय मित्र भेटतात, कटकी बटकी चिंगी बिंगी अंगा टाना टाना, काय खूप काही भेटतं मग त्या जागेला. काय म्हणून म्हातारीचं त्या काय नाव होतं त्या आजीबाईचं, कर्माई. काय होतं, कर्माबाई. काय झालं, येड्यापासून एकटी राहून तिने काय केलं, आपलं झोपडीत राहून उदरनिर्वाह केला. बरोबर आहे का नाही. भगवंताची सेवा करीत राहिली, जेवढं आपल्याकडं होतं तेवढं ती मनापासून माया लावून करायची. फाटकं दुडकं असू दे, काय फाटका असू दे, पण नेटकं असावं. भारी असून देखणं काय कामाचं, उखाड्यावर जाणं. चेंडगी बा हंडगी बा हटका हटकाना, टिकाऊ नाही त्याला हुकाऊ म्हणल्या जात असतं. जे टिकाऊ नाही ते हुकाऊ राहत असतं. बरोबर आहे की नाही. कामावर जर नाही टिकलं मालक ठेवील का? का हो, त्या आजीबाई काम व्यवस्थित नाही केलं, कामावर जर व्यवस्थित नाही राहिलं तर मालक कामाला ठेवील का? कारखान्याचा मालक कामाला ठेवील का? बरोबर आहे की नाही. पो येडदीपा आडदीपा आणि येडदीपावर हा त्रिपो. काय काय कळायचं, वडराच्या गडलीत राहतो तू. काय ठेवत नाही. तसा भगवंत पण काय करतो मग, संसारी जीवनामध्ये मात्र काय काही चालतं, सडतंय सडू दे. काय चारदा कोणतरी झटके मारीन हे मारीन तरी कुटका खाईनच भूक लागली. जगिया जीवनी जगता कोण, भगिया भगिया भगिया, भू भू भुके स्वान, काय करंट खाणं. बरोबर आहे का नाही. कुत्र्यावानी भुकणारं भुकत राहतं तरी हे काय करतं, कुत्र्यावानी आपलं खात राहतं. आपलं कटकी नाटकाना हपात्राना. म्हणून शरीराचा अर्थ, मासाचं मासखंडाचं मातीचं तत्व काहीतरी मोल ठरावं. काय नाही तर जन्माला आला ह्याला नुसता पाणी वाहून 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 मेला. किम्मी ना किम्मी ना मी ना मी अत्रिकाट काना. काय करतो तुझं देखण्यापणाला. जर भेजात नसला तर राजा काय कामाचा. काय रात्रीची तमसगिरीन पावन, सकाळी उठल्यानंतर तिला पाव. हो, फडावर नाचणारी तमसगिरीन आली का एकदा त्यावायची पाहिजे, सकाळी पाहिजे, मग त्याला काय उपयोगाची ती. हो, वरून लावला लेप, घातलं कपडं, काय चव त्याला. हो, फेकी तो लेकी. हो, काय झालं, फेकी ते लेकी म्हणजे काय, काही अर्थ राहतो का, काही चव राहते का त्याला. म्हणून काहीच न करता असावा आत्मा, काय नितळ असावा, भरभर भरभर वाहून जाणार असावं पाणी. कसं, आणि कुठल्याही बी गटारामध्ये थांबणार नसावं. किती गाणं असू दे, काही असू दे, तरी त्याच्यातून ते मार्ग काढत काढत पुढं स्वच्छ निर्मळ केल्या जावं. फिल्टर पाणी. बरोबर आहे का नाही. घाण 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 घाण. आणि जर घाण निघत नसली तर ते काय होतं, पॅक होऊन जातं. पॅक झालं तर पुढं सरकंग का, भक्तीत सरकंग कोणी पुढं. हो, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. कोणी म्हणलं असतं का, म्हणलं असतं का. हो, आज बी काय ती गाता, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. काय त्या तत्वाला अर्थ आहे. कुळाची गाथा, गोत्राचं आपण इथे कुळ गोत्र आता ते बी राहिलं नाही. चेंगी मिंगी हटकी पटका हटकडी हुन बुंद्राना. उंदराला मांजर घाबराना, मांजराला उंदर घाबराना, आता असं झाले गंमत. बरोबर आहे का नाही. म्हणून भानदास आणि एकनाथ, पैठणचे एकनाथ महाराज, त्यांचे आजोबा पंजोबा होते भानदास, संत भानदास. त्यांच्या कुळाला आले एकनाथ, शांती ब्रह्म एकनाथ. काय झालं, शांती ब्रह्म एकनाथ. एवढी शांतीचा अर्थ होता त्यांच्याकडे, अभ्यास होता. शांतता म्हणजे विचारात शांतता होती, इतकं अभ्यासक होते. काय कामाला जिथं होते ना, कामाला एक आण्याचा हिशोब चुकला. किती,
एक आणं बरं का लेकी वाळू, एक आणं माहिती, एक आणं 2 आणं माहिती का सर्वांना? एक आण्याचा हिशोब चुकला तर रात्रभर संत बसलं त्या डायऱ्या काय असतात ना ते रजिस्टर चेक करत बसलं. 1 रुपयाचा हिशोब मालकाला देण्यासाठी रात्रभर जेवण नाही, खावण नाही, झोप नाही, काहीच नाही. सावकारांना जेवायला सकाळी आंघोळ बिंघोळ केली, देवपूजा करून जेवायला त्या पिढीमध्ये आला ना, पहिलं पिढ्याच म्हणायचे दुकानाला त्या, बरोबर आहे का नाही? आता पतपिढ्या बी म्हणतात काही ठिकाणी. सावकार जेवायला आला त्या तिथं पाहिलं, अरे म्हणे तू आला कधी आला म्हणे? मी गेलोच नाही तर आलो कुठून म्हणे. काय म्हणे? मी जर गेलोच नाही तर आलो कुठून म्हणे. मग काय साठी एवढं म्हणे? एक आण्याचा हिशोब चुकत होता म्हणे माझ्याकडून. काय एक आण्याचा हिशोब चुकला? अरे येड्या म्हणे एवढं सारं गेलं आणि एक आण्यासाठी आखी रात्र घालवली. आशे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि त्यांचे पंजोबा आजोबा भानदास पाटील, काय पुण्याई कुळाची भानदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानदास एकनाथ, भानुदास एकनाथ. म्हणून गाथा कशी असावी भक्तीची? वेळ लागतो. काय ज्या ठिकाणी आडगळीला संसारात पडतं त्या जागेला इथं उदयाला येतं. तोपर्यंत मात्र चंदना परिचंदन घस घसे घसावणं घसावं लागत भाऊ. काय आकडी बिकडी कटकुना अनाहात्र काना. कोणाची गाथा कोणाला, धन्याची गाथा धन्याला. काय अशी ती कर्माबाई आई आजीबाई. म्हातारपणाला कोण पालपानापासून सारे लोक तिला हिनवत होते. राजा तिच्या दारात आला. काय आणि खरं सांगायचं धनामध्ये देव होत नाही. होतो का? धनामध्ये देव होत नाही, सुखामध्ये देव होत नाही. काय जसं आपलं लेकरू आपल्याला प्रिय असतं, त्यानं चुकीच्या मार्गाला जाऊ नये, आपल्यापासून लांब जाऊ नये. बायको आली तरी आपले हातपाय दाबावं. काय ग पोरी, वाटतं का नाही? हा वाटतं ना? दाबतात का मग? अगं बाई काही खरं नाही. अटकी वटकी 4 पोर आले, 2 पोर आले सेपरेट राहत्या कोपड्यामध्ये. काय सांगावं भाग्याची गाथा. काही म्हणतात नाही तेच बरं होतं. काही तर औषधं खाऊ घालायला तयार होऊ राहिले. आया, अहो आया रुपी बाया, आया नाही म्हणावं लागत त्यांना. म्हणता येईल का? अहो ज्या लेकराचं मरणाची वाट पाहू राहिले किंवा त्या काहीतरी कुठं नाही करतात त्यांना आया म्हणता येईल का? काडबा अडबा नंद्रुपाना. हो म्हणून सांगायचं आई ती आई आणि बाई ती बाई, फुकट वायाला जाईल. आपण प्रत्येक वेळेला सांगेल, आता नाही सांगत, जाऊ दे. आता काय नाव आहे त्या, काय किती जणीचा अर्थ सांगेल. एक बिनकामी, बरोबर आहे का नाही? एक कामी. काय बायाचे किती प्रकार आहे? 4 प्रकार. बाई रूपी गा त्याचे किती प्रकार आहे? बिनकामी, कामी, आई आणि माऊली. किती प्रकार आहे? रूपाताई 4 प्रकार. बिनकामी, कामी, आई आणि एक बाई, एक माऊली. बाईचे प्रकार बर काही आलं का लक्षात? बिनकामी कोणाला म्हणलं जातं मग? हो तिनं सारं सोडून दिलं आणि धंदा मांडलाय. काय मांडलाय? धंदा मांडलाय. तिला बिनकामी म्हणायचं. काय म्हणायचं? बरोबर आहे का नाही? हो. आणि दुसरी कामी. कामी म्हणजे काय? संसारात राहून गु खाणी. काय संसारात आहे पण गु बी खाती, म्हणजे घाणीत जाऊन बसती, गोखडीत जाऊन बसती. काय जी बिनकामी आहे तिच्या लाईनीत काही ती कामी थोडीशी त्याच्यात पण घुसती, याच्यात पण चालत. तिला काय म्हणायचं? बिनकामी. चंगडा भो पोत्रा खंगाटाना. बर का किसन भाऊ? आणि आई कोणाला म्हणायचं मग? काय अंगणामध्ये, तिच्या घराच्या अंगणामध्ये लई पोरं खेळताय आणि त्याच्यामध्ये तिचे पोरं खेळताय. बर का पोरियो? काय घरासमोर खंडी खांड पोरं खेळतायत, त्याच्यामध्ये तिचे पोरं खेळतायत
आणि ना घरामध्ये करंज्या लाडू काहीतरी बनवलं. काय करंज्या लाडू काहीतरी मध्ये शंकरपाळे बिळे बनवलेत. बनून झाल्याच्या नंतर आलं दारात गेली, दारातून डोकून पोरायला बोलवती, तिच्या पोरायला फक्त काय बोलवती, अय भावड्या इकडे इकडे तुला खायला देते मी, ये इकडं गुच्ची पे बर का. काय म्हणते पाहुण्या इकडे इकडे इकडे. पोराला घरात घेते, दरवाजा लावून घेते. काय करते तिचे तिचे पोर काय करते, ज्योतिताई घरात घेते, दरवाजा लावून घेते. धर करंजी घे लाडू, त्यांना नको दाखवू बर का, टोक लागन टोक लागन. काय म्हणते ती, ए श्रावणे काय म्हणून राहील तुला, काय झालं. दरवाजा लावून जी लेकरा बाळाला खाऊ घालते तिला आई म्हणतात. काय म्हणतात, आई म्हणतात बर का. सावखेडीची म्हातारी आई, हो ती पाय ना कशी पैठणी निसून आली, माग चष्मा घालून, आजगी बजगी आंगळा बा, कटकीची चोळी. कटकीची आहे का ग ती, नाही ना. हा काय झालं, तिला आई म्हणायचं. आणि अंगणात सारे पोरं खेळतायत आणि त्याच्यात आपलेही पोरं खेळतात. आणि जी बाई घरातून दरवाज्यातून डोक्यातून साऱ्या पोराला म्हणते, ये रे पोरा मी तुम्हाला साऱ्याला खायला देते. काय संत सांगे गाथा संताची व्यथा, संत सांगे गाथा संताची व्यथा, संत सांगे व्यथा संताची गाथा, संत सांगे व्यथा संताची गाथा. ऐशी या म्हणे माऊली, काय अशी जी माऊली काय, ती सारे जे लेकर आपल्या लेकरा बरोबर खेळतायत, धिंगाणा घालतायत, त्यांना साऱ्याला आपलंसा करून घेऊन साऱ्याला सारखं खायला देते. तिला काय म्हणायचं पोरी, माऊली. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हो असे म्हणायचे. कोण माऊली कोणाला म्हणतात, ज्ञानोबाला म्हणलं जातं. कोणाला म्हणलं जातं, कितव्या वर्षी समाधी घेतली ज्ञानोबांनी, हा काय राव तुम्ही, गोडगी बोडगी बोडगी नंगा हटका 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 ना. काय असे ज्ञानोबा जे बालपणापासूनचे होते, त्यांना समाज माऊली म्हणत, विठ्ठलाला माऊली म्हणत. माऊली म्हणजे कोण, स्त्री रूप. आलं का नाही स्त्री रूप, माऊली का माऊला, माऊलही नाही माऊलाया बी नाही. काय माऊलही नाही माऊलाया नाही, माऊली. माऊली म्हणजे जी सारं मनातलं विसरून जाती आणि जे आहे समोर त्यांना साऱ्याला काय शिळ पाक होईना पण कुटका कुटका खाऊ घालती रूपाताई बाई बर का. एकट्यात पोराला घरात घेऊन लाडू खाऊ घालती, असं करू नको बर का बाई. अटकी बा अटकी अंगडी. काय शरीराचा चौथा रसा निघून जाये. काय शरीराचा चौथा रसा निघून जाये. तिडीवर म्हणे मुर्द्याला बांधून दे. बरोबर आहे का नाही. मग तेव्हाला वळवळ करता येते का, आवळू आवळू बांधिते मग चांगलं. बरोबर आहे का नाही. हो आवळू आवळू बांधिते आणि 4 जण खांद्यावर घेत्या, माग इवळणारे वेगळे. का हो मेल्यापासून तर सरणापर्यंत नेताना लोक एवढे रडत्या, पार धरू धरू ओरडू ओरडू रडत्या रामाभाऊ. पण मग त्या सरणावर ठेवल्यावरच सरणावरच का ठेवते मग, जीव लावून काऊन नाही ठेवते घरी, तिथं का बरं जाळून टाकी द्या. आहे की नाही अर्थ. मग जीवन म्हणजे शरीर म्हणजे व्यर्थ आहे का, व्यर्थच आहे ना. आत्मा नसला तर ते व्यर्थ. म्हणून जीवनाचा अर्थ आणि माऊलीचं तत्व काय म्हणावं. अहो लय मोठं दूध दही असलं साऱ्याला, या पोराओ गावरान तूप खायला चला, गावरान तुपाचा शिरा. 2 दिवसापासून आलं, पोरगी म्हणत नाही. एवढं एवढं तूप चमच्याभर दाखवायला तयार नाही. काय म्हणावं बाई.
सुखाची या गाथा सुखाला ठावी, सुखाची या गाथा सुखाला ठावी, ऐसे ज्ञाना तुका मुखी घेऊ, ऐसे ज्ञाना तुका मुखी घेऊ, आणि पंढरीचे विठ्ठल गाऊ. आणि पंढरीचे विठ्ठल गाऊ. काय करायचं? ज्ञाना तुका मुखात घ्यायचं आणि पंढरीचं विठ्ठल म्हणजे पांडुरंग गाऊ. पांडुरंग 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 ठल 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 ठल. असे प्रकार एका व्यक्तिमत्वामध्ये म्हणजे एका याच्यामधले एवढे प्रकार, हो त्याचे उपप्रकार जर काढले मग अजून मग काय होईल? हो काय म्हणून कसं देखणं पण असावं, कसं असावं, साऱ्या गोष्टी काहीच न लेता देता कसंही कपडे घाला अंगावरती, काय कसंही कपडे घाला अंगावरती, तरी कसं असावं? देखणं असावं, हेकणं नसावं. काय देखणं असावं, हेकणं नसावं. आणि वाचा मात्र गचाळ नसावी. काय वाचा ही गचाळ नसावी. काय बरोबर आहे का नाही? अहो एवढं समाजासाठी ग्रंथ गाथा सारं लिखून संतांनी भगवंतांनी तयार करून ठेवलंय. अभ्यास करायला कोणालाच वेळ नाही. काहीतरी दुखायला लागलं का ग्रंथ वाचायचा वाचायचा. बरोबर आहे की नाही? साध्य करणं आणि नुसतं वाचण्यात फरक आहे की नाही? हो कोणी वाचन मग. हो एक गंगाराम होता, त्यानं घेतला गणपती, त्या गणपतीला केले गाव खेळवलं आणि घेऊन घेतलं आणि गणपतीला पण पाण्यामध्ये गणपती नेऊन बुडवलं. हे बरोबर आहे का नाही? त्याला काही अर्थ आहेत का? करतं कसं याला महत्व आहे. काय तो करतो कसा याला महत्व आहे. असे किती काय टाइमपास करणार आहेत. टंगडा मंगडा अंगडुंबा, टंगडा मंगडा अंगडुंबा, खिशात आहे तोपर्यंत बरं बा, संपलं. म्हणून माऊलीचा अर्थ आणि भगवंताचं तत्व त्या कर्माबाईमध्ये होतं. काय होतं? कर्माबाईमध्ये होतं. काय ती काय करायची? भिक्षा मागून आणायची. काय आणायची? ती भगवंताला खाऊ घालायची. आणि जेव्हा भगवंत घरी जेवायला यायचा, तिच्याबरोबर जग्या यायचा, जग्याचे मित्र यायचे. कुठे जेवायला जाते तुम्ही फिरायला? पोराचे लय विचित्र आहे. कुठे चॉकलेट मिळतं चालवर. बरोबर आहे का नाही? हो बरोबर आहे का नाही? एकाला दिलं म्हणजे दुसऱ्याला आस लागते ना त्या गोष्टीची, का नाही लागत? बरोबर आहे का नाही? म्हणून त्या गोष्टीची गोडी आणि त्या कर्माबाईचं काय झालं? भिकार पण भिक्षा मागून खाणार उदायला आलं का नाही? मग असंच त्याच्यामध्ये काय झालं? एकनाथ महाराजांची गाथा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भगवंताचे 4 खांब बनवायचे म्हणजे सोपी गोष्ट असेल का? तुम्ही विचार करा ना. मंदिराचे 4 कोपरे 4 खांब बनवायचे म्हणजे सोपं नाही ना. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. 4 खांब आहे ना? का 5वा आहे? अजून एखादं काही आहे का? हा आहे का? म्हणून एक आण्याचा हिशोब चुकला तर रात्रभर एक आण्याचा काय एक आण्याचा हिशोब चुकला तो रात्रभर शोधून शोधून पुढे तो सकाळी सापडला. याला काय म्हणतात? काय नितळ नियम नियमित आणि मनापासून केलेलं काम त्याला म्हणलं जात असतं. अर्ध शेण काढायचं आणि अर्ध खाली खचत ठेवायचं. त्याला काम म्हणलं जाईल का? हो आचक बोचक. बरोबर आहे का नाही? हो म्हणून 4 खांब बनणं म्हणजे सोपं नाही. नवनाथ काय नाथांचं पैठणचे नाथांचं एवढेवरच नाही. काय आता बाकीचं माहिती तरी सांगतो मी. थोडंसं फिरवतो त्या गोष्टी. काय करतो? परवा ऐका रे काय चाललंय तुमचं?
कीर्तनामध्ये चुकले तर उलट टांगीन तुम्हाला इथे लिंबात झाडाला हे झाल्या. आयुष्याची कमाई सावलीत बसून खायची, लक्षात राहू द्या. असे पैसे देऊन कोणी पाय पडायचे नाही. टाटा बिर्लाचे कोणी पाय पडत नव्हतं. एवढे एवढे झुंगळे जांगळे तर आजोबांना आज्यान सारे पाय पडून राहिले तुमच्या घरी गेल्यावर. काय झालं? शांती ब्रह्म एकनाथ गावातल्या लोकांनी पैठणचे ते काय करायचे, नित्य नियम काय करायचे, गोदा काठाला गंगेच्या काठाला काय करायचे, आंघोळीला जायचे. बरोबर आहे नाही कीर्तनकार लोक? हो, आंघोळीला जायचे. 4 बटुकडे आणि बामणाने काय ठरवलं, यांना राग आणायचं म्हणे. यांचं काय, शांती ब्रह्म लय प्रसिद्ध झाले म्हणे जिकडं तिकडं. काय करायचं, यांना रागच आणून दाखवायचं म्हणे. म्हणून त्यांनी काय केलं, एका खाटकाला बोलवलं. खाटीक माहिती का पोरं? काय म्हणतात खाटीक? रामा भाऊ दारुडीत होतं का नव्हती काही? तुमच्या गावच्या दारुडीत होतं का नव्हतं काही? होतं का? आणि कसे लेकर बाळ सुधारायची मग? आता मंदिराच्या वाटेवर मंदिरात पलंग टाकले, आता मंदिरातच जाऊन ते करणार आहे. ते तेवढं होऊ नये म्हणून तरी यावेळेला बरी भरवली. बरी झालं ते वाढलं ते काहीतरी प्रमाण. नाही तर त्यांनी मध्ये ते बांधले असते बैलन, ते तिथंच सुरू केलं असतं त्यांनी तिथंच. चला 90, चला 90. धंदा झाला ना आता, सारा झाला. त्या मंदिराचं एक पारे येड्यात काढलं, तिकडत काढलं. या मंदिराला नको येड्यात काढायला, म्हणून मसोबा बरं झाला, जागा झाला लवकर. नाहीतर सारं तिथंच सुरू झालं असतं. त्याचं मंदिरात एका कोपऱ्यामध्ये पलंग आणि इकडे लगेच हो लगेच टेबल खुर्च्या तयार झाल्या असते तिथं लगेच मध्ये. हो, तिकडच्या मूर्तीवर लगेच सारं सामान बिराड, इकडच्या बी मूर्तीवर लगेच सारं सुंदर नानाचे बैल. अशी असते बाई भक्ती, ना असा असतो भगवंताचा अर्थ. साधी याला देह साधुनी केला, कर्माचा करा अर्थ. 4 तत्व सांगितले. काय सांगितले? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. टाळ्या जरा व्यवस्थित वाजवा ना, जरा गळले काय तुम्ही? भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. हो, शांत. चला ए, आताची घडी तोंडावर बोट. बस ठेव सारी सारी वर खाली काहीच नाही. इकडून अर्धी तिकडून अर्धी खालची. गडबड नाही ना? हा हा, कुठपर्यंत आलं आपलं? एकनाथ काय झालं? एकनाथ काय झाले? गंगेच्या नियमित स्नानाला सकाळी सकाळी आले. काय करणाराने भाडोत्री एक खाटीक लावला. किती मोठे पानं घेऊन दिले, किती मोठे काय केले, पानं घेऊन दिले. त्याला नको आलो, त्याला नको आलो, पुढं बसतो, त्याला हालू नको, आमचं गणित नको हे खराब करू. पुढं सारखं उन्हातून चावले असं. काय केलं? इकडे तोंड करून बसा, सारखं इकडे असं, इकडे तोंड करून बसा. एक मग पुढं बस, पुढं बसा तुम्ही. माग सरकडे तू
हां अंगाशी एका मागे एक बसा. ते बसले दोघं जण तसे अंगाशी. हां जेवायला नाथचे सकाळी तिथं आंघोळीला गेले घाटावरती. ते आंघोळ करून आले काय खाटकानं काय करावं, पान खावा आणि त्याच्यावरती थुकावं, त्यांच्यावरती काय करायचं थुकत राहावं. असं थुकता थुकता 108 वेळेस झालं म्हणते. आता मी पाहायला नव्हतो पण जे आलंय समोर त्याच्यातून सांगणं आलं किती 108 वेळेस तो खाटीक काय झाला एकनाथांच्या अंगावरती थुकला. त्यानं पानं खाऊन खाऊन चुना लावून लावून पानं खाऊन खाऊन त्याचं तोंड सडलं मधलं, पार कातडे निघाले. काय झालं तोंडातले अख्खे कातडे निघले त्याच्यावाल्या. गटका मा अटका ना काय देवाची बुंगत नाही पण बुंगल्यानंतर काय असतं असं म्हणणं असतं. दानी या धनमानी किटका ना अंध्रुपात्र आणा अटकी अटकी ना पात्र आणा. काय ज्याच्या नादी लागावं त्याच्या कोणी नादी लागत नाही, मात्र नको तिथं नादी लागतात. काय तिथं लवकर नाही काही गोष्टी होत, शिजत नाही लवकर. आणि एकदा जर शिजल्या काय मग मातीला निजल्याच त्या कोणी असू. मग काय होतं ते मातीला निजतात. मग याचं तोंड जेवायला आग होणं लागलं ना मग नाथाचे धरले पाय. त्यानं काय केलं नाथाचे पाय धरलेत, माफी मागितली माझ्याकडून चुकलं. अरे जाऊ दे म्हणणे. काय म्हणले एकनाथ महाराज जाऊ दे म्हटले. असं आपण म्हणलं असतो का आपल्याकडे एकदा जरी कोणी पाणी फेकलं थुकणं तर बाजूलाच राहू द्या, बदडून काढतील लगेच. गच्ची धरले तुझ्या लगेच सुरुवात आईवर आणि बहिणीवर. अरे काय तुम्ही अटिबा अटका ना आंध्राद्रा ना आंध्राद्रा ना आंध्राद्रा ना. काय एवढं सारं भगवंतानं तयार केलंय तुमच्यासाठीच केलंय तयार, तुम्हा आम्हासाठीच केले. हे कर्माचे दान, देवळाचे देऊळ, देहाचे देऊळ. देह म्हणजे देऊळ. मंदिरात जाण हात जोडा असं बी नाही. देहालाच देऊळ बनवा म्हणजे त्यालाच नित्तळ बनवा. गचाळ वाचा अचाळ वाचा बंद करा. तुझी गाण टांना हे म्हणूच नका. काय म्हणणं आहे झाला असं इकडे तिकडे तर गोडी न करा, खोडी न करू नका. आलं का लक्षात. सुखाची गाथा दुःखात घालू नका. काय पुण्य ते पावित्र्याला ना अर्थ त्या साधनेला. ते पाठीमागचे गावातले मंडळी या इकडच्या बाजूने उठा. हे टोपीवाले ते सारे या इकडून या. कॅमेरेवाले जवळ या बाई त्या कॅमेरा चालू त्याच्याकडे. अशा हिशोबानं